नमस्कार विद्यार्थ्यांनो. दिशाज्ञान चाचणी किंवा डायरेक्शन ह्याच्यावरती आपण पहिले 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये 4 प्रकार मी डिटेलमध्ये घेतलेले आहेत आणि त्यात शॉर्टकट मेथड तुम्हाला शिकवले. आता हा भाग तिसरा जो आहे, ह्या भाग तिसऱ्यामध्ये आपण अजून 2 प्रकार चांगल्या पद्धतीने कव्हर करूया. आता बघा कुठले 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार जो आहे ते आपला सूर्योदय सूर्यास्त. अतिशय किचकट टॉपिक आहे, पण साध्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो. ह्याच्यामध्ये काय करायचं लक्षात ठेवा. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हे बघा, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. इथं सूर्य उगय, इथं सूर्यास्त. फक्त एवढं चार्ट लक्षात ठेवलं तर ह्या टॉपिकवरचं तुम्हाला कुठलंही उदाहरण तोंडी सोडवता येते बघा. आता याचा अर्थ काय होतो हे मी शिकवतो मी तुम्हाला. ओके, आता काय करूया, आपण इथं सूर्योदय घेऊया, सनराईज. 2 व्यक्ती बसले. एक व्यक्ती इकडे बघायलाय, हा तुमचं दक्षिण. एक व्यक्ती उत्तरेकडे बघायला लागलाय. हा जो व्यक्ती उत्तरेकडे थांबलाय आणि तो दक्षिणेकडे बघतोय, त्याची सावली कुठं पडणार, इकडे पडणार. म्हणजेच त्याच्या उजव्या बाजूला पडणार. बरोबर. म्हणून आपण इथं काय घेतलंय, राईट घेतलंय. लक्षात ठेवा. हा जो व्यक्ती आहे दक्षिणेला थांबलाय, पण त्याचं तोंड कुठं आहे, उत्तरेला. त्याची सावली इथं पडणार. कुठल्या बाजूला, डाव्या बाजूला. म्हणून आपण लेफ्ट घेतले बघा. ओके, फक्त तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे, राईट आणि लेफ्ट. आता दुसरा भाग बघा. दुसरा भाग आपण इकडे घेऊया, सनसेट. ओके, हे उत्तर तुमचं, हे तुमचं दक्षिण. एक व्यक्ती इकडे बघायला लागलाय, हा व्यक्ती इकडं. म्हणजे हा व्यक्ती उत्तरेकडे आहे, बघतोय दक्षिणेकडे. सावली कुठं पडणार, इकडं पडणार. कुठल्या बाजूला, त्याच्या डाव्या बाजूला. म्हणजे इथं लेफ्ट घेतलंय बघा. बरोबर. हा व्यक्ती दक्षिणेला थांबलाय, त्याचं तोंड उत्तरेकडे आहे, त्याची सावली कुठं पडणार, इकडं पडणार. म्हणजे कुठल्या बाजूला पडले, उत्तरेला. बरोबर. म्हणजेच तुम्ही हा जर चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवला, बरोबर, हे समजून घ्या पहिल्यांदा, आणि तो चार्ट लक्षात ठेवा, आणि तो चार्ट समोर ठेवून आपण परीक्षेला प्रश्न सोडवायचे. हार्डली 5-10 सेकंड मध्ये होतात. लक्षात ठेवा, काही वेळ लागत नाही. ओके. हा, आता आपण एक पहिलं गणित घेऊया. बघा काय दिलं या गणितामध्ये. सकाळी 9 वाजता, सकाळी 9 म्हणजे कुठं, सूर्योदय. ए आणि बी एकमेकांसमोर उभे आहेत. आपलं सूर्योदय इथं आहे. आपलं फॉर्म्युला काय सांगतोय, राईट आणि लेफ्ट. ओके नाही, राईट लेफ्ट सांगितले मगाशी चार्ट मध्येच तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा. हे चार्ट लक्षात ठेवायचं. हा लेफ्ट राईट, इथं राईट लेफ्ट. सूर्योदय म्हणजे हा भाग घ्यायचा. बी ची सावली ए च्या उजव्या बाजूला, म्हणजे सावली उजव्या बाजूला पडणार ना. बी ची सावली ए च्या, म्हणजेच इथं कोण आहे आपल्याकडं, ए आहे. इथं ए आहे, ए ची उजवी घ्यायची. बी ची सावली ए च्या कुठल्या बाजूला, उजव्या बाजूला. म्हणजेच उजव्या बाजूला ए ठेवायचं. लक्षात ठेवा. बरोबर. तर ए चे तोंड आता इथं ठेवल्यामुळे ए चं तोंड कुठं असणार आहे, दक्षिणेला असणार आहे बघा. जास्त काय डोकं वापरायचं नाही, फक्त राईट लेफ्ट ठेवायचं. तुम्हाला जे सांगितलंय, बी ची सावली ए च्या उजव्या बाजूला, उजवी बाजूच्या ठिकाणी ए ठेवायचा. आणि मग उजव्या बाजूला ए ठेवला इथं राईटच्या बाजूला, त्याचं तोंड दक्षिणेला असणार आहे. म्हणजे उत्तर तुमचं कुठलं, चौथा पर्याय तो बघा. हा फॉर्म्युला जर व्यवस्थित लक्षात ठेवला तर पटदिशीने तुमचं उदाहरण सुटतंय. लक्षात ठेवा, काही डोकं जास्त वापरायची गरज नाही. ओके, आता दुसरं एक उदाहरण बघूया यातलंच. हे बघा, संध्याकाळी. कधी, संध्याकाळी. संध्याकाळी म्हणजे सनसेट. इथं सूर्य असणार आहे. एक मुलगा बागेत उभा आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त एकटाच आहे, लक्षात ठेवा. मग अशा वेळेला एकटाच असल्यामुळं हा तुमचा नॉर्थ, हे साऊथ, आणि हे ईस्ट, आणि हे वेस्ट. त्याची सावली त्याच्या समोर पडते म्हणून सांगितले. आता जर मी इथं थांबलो असेल तर समोर म्हणजे ही बाजू झाली. बरोबर. म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला सावली ह्या साईडला पडणार ना. म्हणजे तो जर व्यक्ती इथं थांबत असेल तर सावली त्याची इथं समोर असणार आहे.
बरोबर, त्याच्या समोर आहे. तर कोणत्या दिशेला ते, आता ही दिशा कुठली येते मग? पूर्व. पूर्वेला दिशा असेल तर त्याची पाठीची सावली त्या समोर पडणार आहे, लक्षात ठेवा. बरोबर, तो फॉर्म्युला वापरता येत नाही, तर एकच व्यक्ती आहे त्यामुळं. म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार? पूर्व येते बघा. ह्याचं उत्तर पूर्व येते. ओके. आता तिसरं गणित बघा, नीट वाचून घ्या. काय दिले? सकाळी 10 वाजता. सकाळी 10 म्हणजे काय झालं? सूर्योदय, सनराईज. सनराईजला फॉर्म्युला काय? राईट आणि लेफ्ट घ्यायचे आपल्याला. एक मुलगी वर्गातून बाहेर आली. तिने पाहिले की तिची सावली तिच्या डाव्या बाजूला सावली इथं, म्हणजे अशी आहे ती डावी बाजू. बरोबर, हा डाव्या हाताला पडत आहे, म्हणजे डाव्या बाजूला पडत आहे. ती कोणत्या दिशेला? डावी बाजू घेतला, तिचं तोंड कुठं आहे मग? उत्तर दिशेला आहे. पर्याय पहिला बघा. राईट लेफ्ट लिहून घेतला, तोंड हे फक्त ते तुम्हाला समज, मी आकृती घरात करायची बी गरज नाही परीक्षेच्या वेळेला. फक्त राईट लेफ्ट लिहिला. लेफ्टला सावली पडते म्हणजे तोंड तिचं उत्तरेकडे आहे, उजवीकडे सावली पडते म्हणजे तोंड दक्षिणेकडे. एवढं सोपं एकदम त्यात. ओके. हा, आता हे चौथं उदाहरण बघा. सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता म्हणजेच काय? सूर्योदय, सनराईज. हे तुमचं राईट, हे तुमचं लेफ्ट. एवढंच लिहायचं त्यामध्ये. मी माझ्या खोलीत अभ्यास करत बसलो होतो. खिडकीतून येणारे सूर्याची किरण माझ्या बाजूच्या डाव्या भिंतीवर, डावी म्हणजे इथं, म्हणजे माझं तोंड असं आहे, डावी भिंत म्हणजे इकडे असणार आहे, पडत होती. तर माझे तोंड कोणत्या दिशेला? ही डावी बाजू घेतली, तोंड कुठल्या दिशेला? उत्तर दिशेला येते बघा. उत्तर कुठला आहे? चौथा पर्याय येतो. काही अवघड नाही ज्यामध्ये, फक्त तुम्ही सूर्योदय असेल तर राईट लेफ्ट लिहून घ्या, सूर्यास्त असेल तर लेफ्ट राईट लिहून घ्यायचं, आणि त्या टेंबरचा माणूस मांडायचा तिथं, लक्षात ठेवा, आणि तुमचं उत्तर लगेच येते. ओके. हा, आता हा आपला कितवा प्रकार झाला? 5वा प्रकार झाला. आता हा 6वा प्रकार बघूया आपण. ह्या प्रकारमध्ये आपल्याला पहिल्यांदा ह्या 6 गोष्टी माहित पाहिजेत, लक्षात ठेवा. काय करतो याच्यामध्ये? पहिला नियम काय सांगतोय बघा. मी कॅमेऱ्याकडे बघायला लागलो, मी डावीकडे वळालो, इकडे वळालो, आणि उजवीकडे वळालो, आणि कॅमेऱ्याकडे चाललो. म्हणजे एकदा डावीकडे वळालो, एकदा उजवीकडे वळालो, तर मी हाय त्या ठिकाणी येणार, म्हणजे माझ्या कोणत्याही दिशेला हालचाल झाली नाही. आता दुसरा प्रकार काय सांगतोय बघा. कॅमेरा समोर आहे, दोनदा उजवीकडे डावीकडे, ही पहिली डावी, ही दुसरी डावी, म्हणजे माझं तोंड कुठं आहे? बोर्डकडे आहे. बरोबर. आता काय करूया, कॅमेऱ्याकडेच आहे, दोनदा उजवीकडे, 1 आणि 2, म्हणजे माझं तोंड कुठं आहे? बोर्डकडे. म्हणजे ज्या वेळेला मी दोनदा उजवीकडे किंवा दोनदा डावीकडे बोलतो, माझी दिशा तीच येते, त्यामुळं हे दोन्ही बरोबर घेतो. आता तिसरा आणि चौथं बघा. 3दा मी काय करतो? डावीकडे वळतो, माझं तोंड इकडे आहे. 1 2 3दा वळालो, म्हणजे मी कुठं आलो? उजवीकडे आलो बघा, लक्षात ठेवा, माझ्या उजवीकडे आलो. आता ज्या टायमाला मी समोर आहे आणि मी एकदाच उजवीकडे वळालो, तर मी त्याच दिशेला येतो. म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये? 3 डावी इज इक्वल्स टू 1 राईट घेतो, किंवा तोच फॉर्म्युला इथं वापरतो, 3 राईट इज इक्वल्स टू 1 लेफ्ट. आता या दोन्ही गोष्टी बघा. 4दा मी डावीकडे वळालो, ही 4, 1 2 3 आणि 4, म्हणजे मी हाय त्या ठिकाणी आलो बघा, लक्षात ठेवा. म्हणजेच 0 म्हणतो आपण हाय तिथं. तसं 4दा उजवीकडे वळालो तर माझं उत्तर काय येणार? 0. त्याच ठिकाणी मी येतो, लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपल्याला पुढच्या प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत बघा. ओके. आता पहिलं उदाहरण घेऊया. काय दिले बघा. एक माणूस पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे, हे लक्षात ठेवा. आता हे आपले किती दिशा आहेत? 4 दिशा. पश्चिमेकडे म्हणजे तोंड इकडे आहे त्याचं. तो खालील प्रमाणे वळाला. आता अशा प्रकारच्या उदाहरणात काय करायचं? उजवीकडे कितीदा वळाला आणि डावीकडं, ह्यांच्या बेरीज करायच्या वेगवेगळ्या. आता याच्यामध्ये बघा, 2 राईट, 3 राईट, 2 राईट,
म्हणजे 2 आणि 3 5, 5 आणि 2 किती झालं 7 झालं. लेफ्टला 2 अधिक 8 किती झालं 10, 10 अधिक 8 18, 18 अधिक 2 20, 20 अधिक 2 8 28, 28 लेफ्ट झालं बघा. आता ह्या दोघांची वजाबाकी केली आपण, 28 लेफ्ट मधनं 7 राईट वजा करा, किती आलं 21 लेफ्ट. आता मला सांगितलंय की 4दा मी लेफ्टला वळालो तर त्याच ठिकाणी येतो, म्हणून काय करायचं 21 ला 4 न भाग घालवायचं, 4 पंचे 20, 21 मधनं 20 गेले, शिल्लक जे शिल्लक राहते तेच घ्यायचं, लक्षात ठेवा 5 घ्यायचं नाही, तर शिल्लक 1 राहिलं, 1 डावीकडं म्हणजे डावीकडं वळतो, म्हणजे त्याचं तोंड कुठं आहे दक्षिणेकडे आहे बघा, उत्तर त्याचं दक्षिणेत आहे. बरोबर, म्हणजे आपण अशा पद्धतीने गणित सोडू शकतो किंवा आपण असं बी करू शकतो, लक्षात ठेवा 2 राईट 2 लेफ्ट वजा करा बरोबर, 2 राईट 2 लेफ्ट वजा करा, राहिलं काय 3 राईट, इथं काय राहते 8 8 8 24 लेफ्ट, 24 मधनं 3 वजा केला काय झालं 21 आर, याला 4 न भाग घालवला तर 1 लेफ्ट राहते बघा. त्याचं तोंड कुठं होतं पश्चिमेला होतं, इकडं वळाला तोंड दक्षिणेला आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता, लक्षात ठेवा. सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा कुठं वजाबाकी करता येते बघायचं किंवा कॅन्सल करते करून टाकायचं तिथलं येतं. ओके आता हे गणित बघा, हे एक मुलगी उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. ओके 3 राईट 2 राईट 1 राईट, 3 4 5 6 राईट बघा, 4 लेफ्ट 5 लेफ्ट, 4 आणि 5 किती 9 लेफ्ट झाले बघा, म्हणजे 9 लेफ्ट मधनं 6 राईट वजा करा, 3 लेफ्ट राहतात बघा. 3दा मग सांगितले आपण हे 3दा डावीकडे घेऊ शकतो किंवा एकदा उजवीकडे, दोन्ही प्रकार चालतात, मग असे दाखवले मी तुम्हाला बरोबर. आता 3दा डावीकडं, हे इकडे तोंड आहे, ही त्याची उजवी ही डावी, 3दा डावीकडे म्हणजे 1 2 आणि 3 म्हणजे तोंड इथं असणार आहे. ओके, आणि जर एकदाच उजवीकडे म्हणला तर इथंच येतो, उत्तर दोन्हीकडनं तेच येते, लक्षात ठेवा. तुम्ही अशा पद्धतीने सोडू शकता किंवा अशा पद्धतीने सोडू शकता, म्हणजेच त्याचं तोंड कुठं असणार आहे पूर्वेला असणार आहे. पर्याय कितवा तिसरा येतो बघा पूर्व. ओके पूर्व येते. तिसरं गणित बघा, एक माणूस पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, पूर्व दिशेला तोंड आहे, राईट राईट, 3 आणि 2 किती झाले 5 आर. ओके 7 आणि हे किती 13 लेफ्ट, 13 लेफ्ट मधनं 5 राईट वजा करा, 6 7 6 7 8 9, 9 लेफ्ट येते बघा, नाही 9 नाही सॉरी 5 8 येते, इथं काय येते 8 येते बघा, 8 लेफ्ट. आता 8 लेफ्ट न 4 न भाग घालवा, 4 एके 4 4 दोन्ही 8, शिल्लक काय राहतात काही शिल्लक राहत नाही, शिल्लक शून्यच राहतो, लक्षात ठेवा, म्हणजेच तो हायत्या दिशेलाच असणार, लक्षात ठेवा. याचं उत्तर कुठलं येते पूर्व येते बघा, उत्तर पूर्व दिशा येणार. ओके पूर्व दिशा येते. अनेक बघा, सीमा दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे, दक्षिणेकडे येते. ओके 5 आर 4 आर, 5 आणि 4 किती 9 आर झालं बघा, म्हणजे 5 आणि 4 9 आर जे आहे आपण इथलं इथं कॅन्सल करू शकतो का, हे करू शकतो. राहतात किती 3 सॉरी राहतात किती आपले 6 लेफ्ट राहतात, 6 ला 4 न भाग घालवला तर 2 लेफ्ट शिल्लक राहतात, 4 एके 4 6 वजा 4 केले की 2 शिल्लक लेफ्ट राहतात, म्हणजे 2 लेफ्ट किंवा 2 राईट दोन्ही एकच आहेत, म्हणजे हा एक आणि हा एक, म्हणजे तोंड कुठं असणार आहे त्याचं उत्तरेला असणार आहे बघा. बरोबर पहिला पर्याय उत्तर येते त्याचं. इथले इथं कॅन्सल करून केला तरी चालते, सगळ्यांची बेरीज करण्यापेक्षा, हे लक्षात ठेवा. टाइम बी वाचतो, लवकरात लवकर तुमचं गणित सुटतंय. सुरेश शाळेतून बाहेर पडून पश्चिम दिशेला चालण्यास सुरुवात केली, कुठल्या दिशेला
पश्चिम दिशेला, तो 3 वेळा डावीकडे, 3 लेफ्ट, 2 वेळा उजवीकडे, 2 राईट, शेवटी 2 वेळा डावीकडे, 2 वेळा डावीकडे व 2 वेळा उजवीकडे, 2 वेळा उजवीकडे पळतो व घरी पोहोचतो. घरी पोहोचल्यानंतर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? ओके, आता काय करूया आपण? 2 राईट 2 लेफ्ट कॅन्सल करूया. 3 लेफ्ट मधनं 2 हार, म्हणजे 3 लेफ्ट मायनस 2 हार केलं तर 1 लेफ्ट राहते बघा. डावीकडं, घड्याळाच्या दिशेनं उजवीकडे होतो, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं डावीकडं. तोंड कुठे येते? दक्षिणेकडे येते बघा. तोंड दक्षिणेकडे येते. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने आपण आज 2 प्रकार कव्हर केलेत. पहिल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण 4 प्रकार आणि हे 2 बघा, असे 6 प्रकार झाले. पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटचे 2 प्रकार घेतो, ते सुद्धा बघून घ्या. त्यासुद्धा तुम्हाला कन्सेप्ट चांगल्या सांगेन, त्याचबरोबर शॉर्टकट ट्रिक्स सुद्धा शिकवतो मी तुम्हाला. आता जाता जाता एक बघून घ्या. सध्या आमच्याकडं साधारणपणे ऑनलाईन बॅचेस, रेकॉर्डेड बॅचेस सुद्धा चालू आहेत. त्यामध्ये आपण रिझनिंग 0 to हिरो म्हणून बॅच चालू आहे आपल्याकडं. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी आता जसं शिकवले तसं शिकवणार आहे. त्याचबरोबर शॉर्टकट मेथड शिकवतो आम्ही त्यामध्ये. साधारणपणे तुम्हाला ही बॅच 6 महिने रेकॉर्डेड बॅच असल्यामुळे तुम्हाला ती बघायला मिळणार आहे. ह्याचे व्ह्यूज 3 वेळा तुम्हाला बघता येतात. ह्याच्यामध्ये शॉर्टकट मेथड्स, प्रत्येक उदाहरण शॉर्टकट मेथड शिकवले. त्याच्या अगोदर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केलेत. साधारण म्हणजे 1500+ ह्याच्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही ती उदाहरणं घेतली आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला जर हे बघायचं असेल तर आमचं शिवाजी रिमट अकॅडमी ॲप डाउनलोड करा. त्याच्यावरती तुम्हाला सगळे हे व्ह्यूज बघायला मिळतील. त्याचबरोबर ज्या लोकांना ऑफलाईन बॅच करायची असेल तर ऑफलाईन बॅच सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. राज्यसेवा असो, कंबाईन असो, सरळ सेवा, पोलीस कॉन्स्टेबल, SSC GD. आता सप्टेंबरला SSC GDची ॲड बी येणार आहे बघा. डिसेंबरला परिषद ती सुद्धा मी करून घेतो. त्याचबरोबर इतर कोणतीही परीक्षा असून द्या, त्यांचे बॅचेस आमच्याकडं सुरू आहेत बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त स्पेशल गणितची बॅच आणि रिझनिंगची बॅच करायची आहे, ती सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. जर तुम्हाला ह्या गोष्टी काय पाहिजे असतील, खाली कॉन्टॅक्ट नंबर दिले, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचं ॲडमिशन निश्चित करू शकता. आणि थोड्याच दिवसामध्ये आमच्याकडे रिझनिंग बरोबर आता गणितचं सुद्धा रेकॉर्डेड बॅच अपलोड करणार आहे. मी एक 15 दिवसामध्ये तुम्हाला गणितची बॅच सुद्धा बघायला मिळेल, लक्षात ठेवा. ओके, हां.